महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन तथा खारभूमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पाली सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली शहरात चौकाचौकात फटाके वाजवून पेढे वाटप करून आनंद जल्लोष साजरा केला। यावेळी शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी, तालुका संपर्क प्रमुख सूरज शेळके, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, युवासेना तालुका प्रमुख मनोज भोईर, माजी नगरसेवक विनायक जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख सोहम खोडागळे, विनीत क्षीरसागर, बंटी पालांडे, जयेश चव्हाण, गौरव राऊत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नुकतंच आमच्या सगळ्यांचे लाडके महाड पोलादपूरचे आमदार तथा राज्य फलोत्पादन मंत्री सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब यांची आज पालकमंत्री रायगड जिल्हा यापदी नियुक्ती झालेली आहे। त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याकरता अत्यंत तातडीने आम्ही सर्व शिवसैनिक आज इकडे जमा झालेलो आहोत। आम्ही चौकाचौकात फटाके फोडून पेढे भरून आम्ही हा आनंद इकडे साजरा करतोय। कारण आमच्या दृष्टीने पाली आणि सुधागड मध्ये जी विकासाची गती होती ती खुंटलेली होती। ती खुंटलेली विकासाची गती पुन्हा विकासशील सुधागडकडे आम्ही वाटचाल करू शकतो या आशेने आम्ही हा नवीन पालकमंत्री नामदार भरतशेठजी गोगावले यांच्याकडे बघतोय। आमच्या हक्काचा माणूस आज पालकमंत्री झाल्यामुळे नक्कीच सुधागड तालुक्याचा खुंटलेला विकास हा भविष्यामध्ये होणार आहे। आम्ही युतीमधले एक पक्ष असलो तरी काही लोकांनी आम्हाला मुख्य पक्ष न म्हणता काय म्हणतात त्याला घटक पक्ष म्हणून आमची विटंबना केली होती, हेटाळणी केली होती। पण आज घटक पक्ष जरी असलो तरी देखील विकासामध्ये आम्ही मुख्य पक्ष ठरू एवढी ग्वाही हे पालकमंत्री झाल्यामुळे मी इकडे देतो। आणि सुधागड तालुक्याचा विकास हा भरतशेठ आणि नामदार सन्माननीय महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखालीच इथे शक्य आहे हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो। आज महाड पोलादपूरचे गरिबांचे शेठ असणारे रायगडचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री असणारे माननीय भरतशेठ गोगावले यांना अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माननीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सगळ्यांच्या संमतीने पालकमंत्री म्हणून निवड जाहीर झाली। ही निवड जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पोलादपूरच्या टोकापासून कर्जतच्या टोकापर्यंत सर्व शिवसैनिकांना आणि सामान्य जनतेला आनंद झालेला आहे। आणि आमच्या सुधागडमध्ये सुद्धा तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नाक्यावर फटाके वाजवून आणि पेढे वाटून तो आनंद आम्ही इथे व्यक्त केलेला आहे। निश्चितपणे रायगडच्या विकासाला भरतशेठ गोगावले पालकमंत्री झाल्यामुळे चालना मिळणार आहे। गोरगरिबांची कामं अतिशय वेगाने होतील। महेंद्रशेठ दळवी हे तर कायम या कामांसाठी आणि यासाठी प्रयत्न करत असतात। महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्याला सुद्धा आणि त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा यामुळे आणखी मोठी चालना मिळणार आहे। आणि त्यामुळे आमच्या समस्त सुधागडवासियांच्या वतीने भरतशेठ यांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो आणि आमच्या शिवसैनिकांना सर्वांना निश्चितपणे हा आनंद झालेला आहे।